सांगली जिल्ह्याला नवीन बसेस मिळाव्यात यासाठी माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला असून एकूण 40 बस सांगली जिल्ह्याच्या सेवेसाठी रुजू होणार आहेत। त्यातील 5 बसेसचा लोकार्पण सोहळा आज माननीय जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। माननीय जयंत पाटील साहेब यांनी स्वतः बसमधून प्रवास करत वाहक आणि चालकांशी संवाद साधला। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। देशभरात ओबीसी बांधवांनी अनेक वेळा मोर्चे निदर्शने करूनही सरकारने ओबीसीची जनगणना केली नाही। काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत ओबीसींची जनगणना झाली पाहिजे ही मागणी लावून धरली व केंद्र सरकारने या मागणीची दखल घेऊन देशात जनगणना करण्यास परवानगी दिली। याबद्दल संपूर्ण ओबीसी बांधवांच्या वतीने संभाजीनगर येथे जून मध्ये भव्य विजयी मेळावा आयोजित केला असल्याने प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत केले। या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष BR कदम, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, डॉक्टर श्रावण रॅपनवाड, प्राध्यापक यशपाल भिंगे, JP पाटील, कानगुळे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। आम्ही खूप मोठे आंदोलन केले, आमचे मोर्चे झाले, आंदोलन झाले, निवेदन झाली, निदर्शनं झाले, कलेक्टरला घेराव झाला, आमच्या केसेस झाल्या, सगळं झालं तरी सुद्धा ही जात न्याय जनगणना झाली नाही। पण स्वतः राहुल गांधी ज्यावेळेला मैदानात उतरले, प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल, रस्त्यावर मोर्चातनं असेल, लोकसभेमधल्या आवाजानं असेल, जाईल त्या रॅलीमध्ये त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि सांगितलं की बाबा हे जात न्याय जनगणना झाली पाहिजे। त्यामुळं राहुल गांधींच्या रेट्यामुळं किंवा त्यांच्या प्रेशराईजमुळं केंद्र सरकारला हे निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्यासाठी म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचा विजय उत्सव मेळावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित लोकांनी राहावं असं आमचं अपेक्षा तुमच्या माध्यमातून करत आहोत। ज्या पद्धतीनं एससीचं उपवर्गीकरण करण्याची मागणी होते त्याच पद्धतीनं जरांगे यांनी ओबीसी मधनं उपवर्गीकरण करा अशी मागणी केली। या संदर्भात आपल्याला काय वाटतं? असं आहे, जरांगेंच्या कुठल्याच मागणीकडे आम्ही फारसं गांभीर्याने घेत नाही आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लोकशाहीला सोडून, कायद्याला सोडून, विचाराला सोडून त्यांनी केलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचं फारसं गांभीर्यानं काय आम्ही ओबीसी डिपार्टमेंट घेत नाही। म्हणजे असं म्हणायचं का की ओबीसी आरक्षणासंदर्भात किंवा त्याच्या होणाऱ्या वाटाघाटी संदर्भात केंद्र सरकार 100% केंद्र सरकारने रोहिणी आयोगाच्या माध्यमातून आमचं बायफर्फिकेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, बरोबर। कुंभारांना 2%, वडारांना 1%, माळ्यांना 4%, हे रोहिणी आयोगाच्या माध्यमातून जे केलेलं आहे त्याचं काय, त्याचा अभ्यास काय पुढे येत नाही, त्याचे निर्णय काय पुढे येत नाहीत। त्यामुळं त्या विषयावर आता केंद्र सरकारनेच उत्तर दिलं पाहिजे की आमचा तर त्या आयोगाला पूर्णपणे विरोध आहे। काँग्रेसने यापूर्वी विरोध केला होता। सगळ्यांना समसमान आता जात न्याय जनगणना करतायत म्हणतायत, बघूया झालं तर सगळेच प्रश्न सुटून जातील, जरांगे बी बाजूला जाईल, तुम्ही बी सगळे विषय बाजूला जातील आणि एक नवीन रचना या देशामध्ये निर्माण होईल आणि सगळ्यांना आपापल्या, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल, मुस्लिमांना मिळेल, प्रत्येकाला मिळेल ना। जातीचं जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी मक्तेदारी। महायुती सरकारने आपल्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं जाहीर केलं होतं पण अद्याप झालं नाही। काँग्रेसची काय भूमिका आहे? असं आहे, काँग्रेसनं त्या संदर्भामध्ये पहिल्याच दिवशी मोर्चा काढलेला होता मुंबईमध्ये, राज्यपालांना भेटून सांगितलेलं होतं। नुसतं कर्जमाफी नाही, लाईट बिल सुद्धा प्रचंड वाढलेलं आहे, त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेतोय। काही दिवसामध्ये आमचे प्रांताध्यक्ष निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा मोर्चे निघतील। कर्जमाफीचा आहे, महिलांचे प्रश्न आहेत, ओबीसींचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आहेत। फक्त मांडणारा पाहिजे, जनतेमध्ये जाऊन मांडणारा माणूस पाहिजे आणि काँग्रेस मांडते। आज दुसरा विरोधी पक्षानंतर कोण मांडते? आम्हीच आहे ना रस्त्यावर अजून।
आम्हाला परंपरा आहे लढायची. भाजपाचे नेते अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेस नेतृत्व हे दिशाहीन असल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहेत असं बोललेले. नाही, हे अतिशय चुकीचं विधान आहे. मुळात अशोक चव्हाणच तिथं जाऊन दिशाहीन झालेले आहेत. त्यांना आता हवालदार काय म्हणतो आपण, हवालदाराचा चोपदार झाला तसं काम झालंय. पूर्वी इकडं मालक होते, तिकडं जाऊन नोकर झालेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल फारसं प्रतिक्रिया देण्याचं काही अर्थ, काही कारण पण नाही. आणि दिशाहीन झालेलं नाही, ते स्वतः दिशाहीन आहे. आणि काँग्रेस पक्षामध्ये लोक जात आहेत, ह्याला सोडतायत, याला कारण त्यांना सांगू द्या ना. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, CID हे सगळे बाजूला करा ना. सगळ्यांच्या आता ज्यांच्या फायली आहेत त्या सगळ्या बंद करा. एक माणूस कुत्रा येणार नाही त्यांच्या पक्षामध्ये. ह्या दबावापोटी सगळे लोक तिकडे काँग्रेसमध्ये जात आहेत. त्याचं कारण काय? नेमकं त्याचं कारण काय सांगितलं ना तुम्हाला. त्यांच्यामुळे सत्तेचा गैरवापर असा आहे. नोकरासारखं हे यंत्रणा वापरतायत. घरचे नोकर असतात ना, तशी यंत्रणा वापरतायत. CD, तुमचे CID, ED, CBI, इन्कम टॅक्स, घरच्या नोकरा चपरासारखं त्यांचा वापर केला जातोय. लोकांना प्रेशराईज करून चांगल्या लोकांना काँग्रेसमधून बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे. जे राहणार आहेत ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, लढाऊ कार्यकर्ते आहेत, गांधींच्यावर निष्ठा ठेवणारे आहेत, पुरोगामी विचारावर निष्ठा ठेवणारे आहेत. आणि तेच काँग्रेस पुढे आणतील आणि पुन्हा देशामध्ये काँग्रेसचं सरकार येईल याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यासाठीच आम्ही OBC रस्त्यावर आलेलो आहेत. लोकांचा मेळावा हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये येत्या जूनमध्ये विजय उत्सव मेळावा असं नाव दिलं. त्याचं कारण असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आवाक वाढली असून अनेक कार्यकर्ते हे अजितदादा पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करत आहेत. हा जिल्ह्यातील मोठा तिसरा पक्षप्रवेश सोहळा असून या सोहळ्याला उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार, मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपालीताई चाकणकर, इंद्रसिंग नाईक, राज्यमंत्री आदी मुखेड तालुक्यांमध्ये चव्हाणवाडी येथील पक्षप्रवेश मेळावा दिनांक 11 मे 2025 रोजी भव्य मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. प्रवीण कंधारे यांचा वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं ठिकाणी त्यांचे स्वागत करतो. आणि नरेंद्र गडप्पा आपले छायाचित्रकार त्यांचाही वाढदिवस आहे. आणि त्यांचंही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्वागत करून चेहरे बेटा प्राध्यापक उदय चव्हाण यांचा 11 तारखेला आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे. ज्येष्ठ नेते शेषरावजी चव्हाण यांच्यासह अनेक मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करते आहे. आणि त्या प्रवेशाच्या निमित्तानं चव्हाणवाडी, बाराडी तालुका मुखेड, जिल्हा नांदेड येथे दादाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्या भागातले आणि जिल्ह्यातले अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांचा तिसरा दौरा आणि तिन्ही दौऱ्याचे पक्षप्रवेश सोहळा. लोकांची मानसिकता ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याची मोठ्या प्रमाणावर होते. आणि प्रत्येकाला असं वाटते की दादा या ठिकाणी आले पाहिजे, दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला पाहिजे, भावना आहे. शिवशाही फुले आंबेडकरांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे लोकांना बघत आहेत. आणि मला असं वाटते की दादांचा हा तिसरा दौरा आहे. आपण पूर्वीचे 2 दौरे बघितले, हा तिसराही दौरा अतिशय मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेशाच्या सोहळ्याचा होईल. भाजपाची काही मंडळी आहे का? भाजपाची मंडळी
देखो आगे आणखी काही सुरू झालेलं नाही. मी मागे तुम्हाला सांगितलं की काही मंडळी जर आमचे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मग ती तयारी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. झाली का तयारीचा काय विषय आहे? तयारीच राहते. राजकारणामध्ये काय बघून पंचांग बघून थोडंच राहते. तयारी ठेवाच लागते. अशोक चव्हाणच्याच घरामध्ये तुम्ही एंट्री घेतली? मी कोणाच्या घरामध्ये नाही. उदय चव्हाणाचे माझे गेले अनेक वर्षापासून संबंध आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांचे माझे त्या घराचे संबंध होते. त्याच्यामुळे मी पण त्या घरातला एक सदस्य होतो. आता ज्याचं त्याने घर सांभाळावं ना, आम्हाला म्हणण्यापेक्षा स्वतःचं घर स्वतः सांभाळावं. अजितदादासोबत अजून कोण उपस्थित आहे? अजितदादांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब आहेत, अल्पसंख्याक मंत्री दत्ता मामा भरणे आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत, राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहेत आणि त्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला आहेत. साहेब, तुम्ही अंधारात पत्रकार परिषद घेत आहे आणि लाईट पण नाहीये, तर हे नांदेडकरांसाठी ग्रामीण आणि शहरी दोन्ही जीवनांसाठी ही सारखी परिस्थिती झाली आहे. 42-43 ही गोष्ट खरी आहे की गेल्या 4-5 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये महावितरणचा लपंडाव, विजेचा लपंडाव सुरू आहे. या संदर्भामध्ये मी वरिष्ठालाही बोलेल आणि इथल्याही संबंधित अधिकाऱ्याला बोलेल. यामुळं परीक्षा देणारे, नीटचे परीक्षा देणारे विद्यार्थी असतील, विविध कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी होणार आहेत. महावितरणने त्यांची बाब समजून घेऊन सुधारणा करावी अशा पद्धतीची सूचना मी बोलेल अधिकाऱ्यांना. पहिल्यांदा माजी आमदार मोहनअण्णा उमरडे यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं, दुसऱ्यांदा माजी खासदार भास्करराव पाटील पदगावकर यांच्या प्रवेशाच्या निमित्तानं आणि आता शेषरावजी चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या प्रवेशासाठी उद्याच्या 18 तारखेचा दौरा आहे. त्या कार्यक्रमाला प्रदेशाचे अध्यक्ष. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.